गम्यम वापी स्मरम भावम त्यजतेन्ते कलेवरम तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भाविताः देवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी गुरे तेच मरणाची मेरे फार हो लागे. माऊली ज्ञानोबा भगवंत अर्जुनाला सांगत असताना ज्या मृत्यूच्या वेळेला जसा आपला मनात विचार असतात ज्याचा आपण चिंतन करतो तसाच आपल्याला पुढचा देह काय होतो प्राप्त होतो. मग मृत्यूच्या वेळेला मरणाच्या वेळेला जर ज्याचं चिंतन आपल्याला असेल ज्याचा ध्यास आपण धरलेला असेल तसा आपल्याला पुढचा देह काय होतो प्राप्त होतो. तर मग जीवनभर परमार्थ करायचा कशा करता बरोबर आहे का काय गरज आहे त्या मला जीवनभर ज्यांनी जर वाईट कर्म केलं आणि मरणाच्या वेळेला देह आठवला तर त्याचा काय होऊन जातो उद्धार होऊन जातो बरोबर आहे का नाही. किंवा जीवनभर परमार्थ केला आणि जीवनभर परमार्थ करून मरणाच्या वेळेला जर वाईट वेगळं काय आठवलं तर त्याला सुद्धा काय करावं लागतं. आपल्याकडे जड भारताचं उदाहरण आहे प्रसिद्ध बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर यांचं आहे चांभार जातीत आपले संत जन्माला आले कोण रोहिदासाचं तसंच चरित्र आहे. महात्मा होते एका फुटात आसक्ती गुंतल्यामुळं काय व्हावं लागलं चांभार व्हावं लागलं. त्या पिंगला नावाच्या विषयाचं चरित्र काय आहे तसंच आहे. आणि इकडे आजा मेळाचं त्याच्या विरोधात बरोबर आहे का नाही. अजा मेळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी बरोबर आहे की नाही. पापाची रास असलेला अजा मेळ. मग जीवनभर काय माहितीये का एखाद्या एवढ्या मोठ्या सृष्टीत एखादा अपवाद घडू शकतो असा क्वचित आजा मेळावर संतांची कृपा झाली आणि संतांच्या कृपेचा तो त्याला परिणाम झाला. एरवी तसं घडत नाही. ते जरी जड भारताचं वगैरे असेल जड भारताचं चरित्र तरी का तसं कारण जड भारतानं अर्धा जन्म होईपर्यंत राज्य केलं बरोबर आहे की नाही. मुलं राज्य करायच्या योग्यतेचे होईपर्यंत राज्य केलं मुलाकडे राज्य दिलं आणि मुलाकडे राज्य दिल्यावर जंगलात जाऊन साधन करायला लागले. किती वेळ झाला असेल साधन करून आणि त्या साधन चालू असतानाच मधात काय आलं हरण आलं म्हणजे हरणाच्या चिंतनात जन्म गेला. म्हणून ते क्वचित एखादा तसं घडू शकतं नाहीतर नियम असा आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे जीवनभर ज्याची आवड हृदयात राहते तेच मरणाच्या वेळेला आठवतो. जीवनभर ज्याची आठव असते तेच मरणाच्या वेळेला काय होत असतं आठवत असतं. मन तेच मरणाची मेरे फार होऊ लागे तेच मरणाच्या वेळेला वृद्धिंगत होऊ लागतं म्हणजे वाढू लागतं. म्हणून तर मला सगळे जवळचे घरचे बसलेले असतात माणूस आता मरण्याच्या अवस्थेत गेलेला असतो आणि मुलगी त्याची जर लांब असेल तर तो काय म्हणतो मुलीला बरोबर म्हणजे एवढे आहेत एवढे बस नाही झाले नाही त्याला जीवनभर कोण आवडलेलं असतं ज्याला बोलवा म्हणतात ती व्यक्ती काय झालेली असते आवडलेली असते. म्हणून जीवनभर ज्याचं आपण चिंतन करतो म्हणजे आता हा प्रश्नच घ्यायचं काम नाही की जीवनभर केलेल्या कर्मानं आपल्याला जन्म मिळतो का मरणात ज्याचं चिंतन केलं तसा जन्म मिळतो. तर याचं उत्तर एकच आहे जीवनभर ज्याचं चिंतन केलं त्याचं मरणाच्या वेळेला आठवण येते आणि मरणाच्या वेळेला ज्याची आठवण आली तसा आपल्याला पुढचा काय घ्यावा लागतो जन्म घ्यावा लागतो. म्हणून तेच मरणाची वेळ आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीचे द्वार मरणी जयाचे आठवे. मरणाच्या वेळेला ज्याला जे आठवतं त्याला तशीच पुढची गती होते आणि जीवनभर ज्याची आठवण केली त्याच्या मरणाच्या वेळेला काय होते आठवण येते. म्हणून म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातीची द्वार. म्हणून तो सतत माझं काय करावं याची प्राणी गती याला बी श्रीकृष्ण चित्ती अहोराती अहोराती कशा करता कारण अहोराती केल्याशिवाय मरणाच्या वेळेला येणार नाही ना. आणि मग जीवनभर संसार केला मरणाच्या वेळेला देवाचं नाव कसं काय येणार आहे कारण तसे ती चित्ताला ती सवयच झालेली नसते येणार कुठून. म्हणून का प्रत्येक श्वासाला देवाचं नाव घ्या कारण त्याच्याकरता घ्यायचं की मरणाच्या वेळेला त्याची काय येईल आठवण येईल. म्हणून घ्या तस्मात् सर्वेषु कालेषु मां स्मरयुध्येच मय्यर्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम. डोळाचे देखावे मला सतत जीवनभर माझं स्मरण करा असं भगवंत म्हणतात. म्हणून सदा स्मरावे मातेचे द्वार माझं तू सतत स्मरण कर. आता सतत स्मरण करायचं म्हणजे काय करायचं नेमकं सतत स्मरण करणं याचा अर्थ काय करायचं काय तर त्याचं सांगताय डोळाचे देखावे काक आणि हाना ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे. डोळाचे देखावे
जे डोळ्यानं पाहिजे ते विश्व म्हणून नाही पाहिजे तर मी म्हणून पाहिजे. डोळ्यानं जे पाहिजे ते काय पाहायचंय? मलाच पाहायचंय. डोळा देखावे, कानी ऐकावे. कानानं ऐकत असताना सुद्धा काय ऐकायचं? माझेच गुणगान ऐकायचे, माझंच चरित्र ऐकायचं, मीच ऐकायचं. मनी जे भावावे, मनात ज्या भावना आणाव्या त्या सुद्धा कोणत्या आणाव्या? ज्याला म्हणतात सतत स्मरण. याला काय म्हणतात? सतत स्मरण. सतत स्मरण. मनी जे भावावे, तुका म्हणे मज अनेक संकल्पे अवघेची पापे घडतील. मनी जे भावावे, बोलावे वाचे. वाचन सुद्धा बोलत असताना तेच बोलायचं. म्हणजे डोळ्याने तेच पाहायचं, कानाने तेच ऐकायचं, मनाने त्याच्यात भावना करायच्या. वाचन बोलत असताना सुद्धा तेच बोलायचं. आत बाहेर आगवे मीची करून घालावे, मग सर्वे काळी झोपावे मीची आहे. आत बाहेर मी सोडून दुसरं काही नाही असं आत आणि बाहेर मलाच करून घालावं. याचा अर्थ दृढ निश्चय करावा असा की आतही मीच आहे आणि बाहेरही आताही बाहेर आणि मीच आहे. आत बाहेर मीच आहे. आणि मग असा जर दृढ संकल्प झाला, अशी भावना झाली, तर मग सगळ्या काळात मीच आहे. कोणत्या काळात मी नाही? सगळ्या काळात सगळ्या अवस्थेत मग कोण आहे? मीच आहे. अर्जुना ईशे जाहलिया मग्न मरी जे देह गेलिया, मग संग्राम केलिया भय काय तूच. आणि असं जर तू केलं, असं जर मला आत बाहेर आहे असा जर दृढ निश्चय तुझा झाला, तर मग तू देह गेला तरी तू मरणार नाही. देह पडेल, तू मरणार नाही. आणि मग जर तुला मरणच नसेल तर मग युद्ध केलं तर तुला काय भीती? म्हणजे एवढ्या मोठ्या ज्ञानात सुद्धा त्याला आठवण कशाची करून दिली? युद्धाची करून दिली. युद्ध करायचंय बरं का आज नाही तर तुम्ही गीता सांगितले की गेलं का काय युद्ध? युद्ध गेलेलं नाही, युद्ध करावंच लागणार आहे. घे बाई काय तुझं? क्रम मनबुद्धी साशेची जरी माझी या स्वरूपी अर्पेशी, तरी मातेची का पावशी हे भाक माझी. भगवंत वचन देऊन सांगताय, ही भाक माझी. भाक म्हणजे वचन. वचन देऊन सांगतोय, तू मन आणि बुद्धी साचेसी, खरोखर लबाडी नाही त्याच्यात. मन आणि बुद्धी जर तू माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर तू मला प्राप्त होशील. हे माझं काय आहे? तुला वचन आहे. बरोबर आहे काय? मन आणि बुद्धी, मनाचे संकल्प आणि बुद्धीचा निश्चय, हे दोन्ही सुद्धा एका सूत्रात लागतात. नाही तर मनानं केलेले संकल्प मन करायला लागलं आणि बुद्धीचा निश्चय जर तसा झाला नसेल तर संकल्प नुसते कोरडे राहतील, पण क्रिया घडण्याकरता बुद्धीचा त्याच्यावर काय लागतो? निश्चय लागतो. म्हणून मन बुद्धी सही माझ्या स्वरूपी अर्पेशी. मन आणि बुद्धी हे काय करावं लागतं? माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुला अर्पण करावं लागेल आणि मग तुम्हाला प्राप्त होशील. हेच काही सया होय ऐसा जरी संधीवर तू आहे, तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोठे. पण तेव्हा असं कस काय घडल? असं जर तुला संशय येईल की मन आणि बुद्धी तुझ्या ठिकाणी दिली की मग तुला प्राप्त होईल, किंवा मन बुद्धी तुझ्या ठिकाणी देणं शक्य आहे का? भगवंत म्हणतात याच्यावर शंका घेऊ नको, अगोदर अभ्यास कर. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी देण्याचा काय कर? अभ्यास कर. आणि मग नाही झाली तर नाही, तू मत स्वरूप झाला तर मग भांड माझ्याशी. अगोदर तू काय कर? त्याचा प्रयत्न तर कर. प्रयत्न न करता काय वगैरे काम सांगायला म्हणून तू प्रयत्न कर. अभ्यासून आधी पाहिजे. अगोदर याचा काय कर? अभ्यास कर. मग नव्हे तरी कोपे. नाही झालं तर मग काय कर? रागावा माझ्यावर. पण अगोदर त्याचा अभ्यास कर. अभ्यास योग युक्तेन चेतसानन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. येण्याच्या अभ्यासेशी योगो चित्ताशी करी पाचांगो, अगा उपाय बळे पंगो पहाड ठाकी. अभ्यासेशी योगो चित्ताशी करी पाचांगो. चित्ताला योगाचा तो काय लाव? चांगला अभ्यास लाव. अभ्यास लाव. योग शब्दाचा अर्थ योग म्हणजे जोडणी. माझ्याशी जोडण्याचा त्याला काय लावतो? अगोदर अभ्यासाला तर लाव. अभ्यास तर करायला लाव त्याला. आणि महाराज अभ्यासानं काय होणार नाही? उपाय बळे पंगू पहाड ठाकी. अभ्यास जर केला तर पांगळा माणूस सुद्धा पर्वत रेंगू शकतो. उशीर लागेल त्याला, नाही एकदम जायचा, पण हळूहळू तो कुठं जाऊ शकतो? पहाडावर जाऊ शकतो अभ्यासाच्या बळाने. तेवी सदभ्यासे चिर निरंतर
चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो. काय कर? सदाभ्यासे निरंतर. सदाभ्यासे, अभ्यास सुद्धा कोणता? सदाभ्यास. सतला भेटण्याचा काय? अभ्यास. निरंतर परमपुरुषाची मोहर चित्ताशी लावी. चित्ताला भगवंताच्या रस्त्याला लाव. हळूहळू हळूहळू. एवढं सोपं आहे का? तुम्ही काल म्हणले बरोबर आहे का नाही? म्हणा कितीतरी वेळेला काय असतंय, लेकरू शाळेत गेलं नाही, मनाचं कसं आहे, लेकरू शाळेत गेलं ना की ते बस येऊन ते उठून पळत आहे. माणसाची नजर इकडे तिकडे. काही माणसं महिना शाळेत जाऊन बसावं लागते. कारण ते लेकरू काय होतंय, मास्तर म्हणतो तुम्ही आणून बसावता, तुम्ही गेले की त्याच्या आधी गेलं मला ते पळालं की ते धरून आणायचं. पुन्हा मी बसतो जवळ, ती बसते नाही का, थोडस बसते. पुन्हा माणसाची नजर इकडे तिकडे गेली की पळालं, परत आणून बसवायचं. तसं मनाचं ज्ञानेश्वरी गाथा वाचायला बसलं की ते पळतोय, पुन्हा आणून बसवायचं. ते परत बसत नाही. ते भक्तीनेच फोन केला भेटी ते बसत नाही. ते काय करतं? पळत. ते बसत नाही, पळत. आणि एक दुसरी एक अडचण अशी माणसाचं आहे ना, कधी कधी महाराज हाताळण्याच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या असतात. हाताळण्याच्या प्रक्रिया काय असतात? वेगळ्या वेगळ्या असतात. त्या हाताळण्याच्या प्रक्रिया तिथं मला सांगा, डोळ्यात जर खडा गेला, डोळ्यात जर खडा गेला तर तलवार काढायला चालते का? नाही ना. पायात काटा मोडला तर सुईन काढा, काट्याने काढा. सुईन काटा चालतोय का? तिथं काय लागतं? काय लागतं तिथं? नाजूक लागतं. असं कापूस काहीतरी आहे की नाही, तूप लावलेलं त्याला. कारण डोळ्याची जागा काय आहे? नाजूक आहे. तसं इथं या मनाला शस्त्रास्त्र चालत नाही. त्याला विचाराची नाजूक त्याला अशी जोड द्यायची. अरे अशा जमत असते का? अरे लेकरच आहे तसंच आहे ना. अशा मारून मारून जमत नाही. गोळी गोळीनं हळूहळू मना हळूहळू हळूहळू. आणि म्हणून ती इतकं रमत एक वेळ झाली की मग काढायचा प्रयत्न केला तरी काय होत नाही, निघत नाही. त्या उद्धव आले गोकुळात आल्यावर गवळणी सगळ्या जमा झाल्या. बाबा कृष्णाचा निरोप घेऊन आले, राधेकडे घेऊन गेले. मग राधा रडू लागली. आता उद्धवाने ब्रह्मज्ञान सांगायला देवान पाठवलंच होतं. उद्धव म्हणले बघ असं काय नाही. अरे कृष्ण कोणत्या ठिकाणी नाही, बरोबर आहे का नाही? विठ्ठल जे स्थळी. अरे कृष्ण कुठं नाही? दगडात हे, मातीत हे, सगळीकडे तुझ्यात हे, माझ्यात हे, सगळे काय त्याची आठवण करायची तुला? ती म्हणले उद्धवा तुला म्हणलंय कोण मी आठवण करायली? मी आठवण करण्याचा प्रयत्न नाही, मी त्याला विसरायचा प्रयत्न करायले. आता भजन नाही करायले, आता त्याला मी काय करायले? विसरायचा प्रयत्न करायले. तू विसरल्या जाईल म्हणून मी त्रसते. काय करू सावळे आपल्या लपत विसरायचा प्रयत्न करायले. तसं मनाचं एकदा का मन तिकडे लागलं की मग काढायचा प्रयत्न केला तरी काय होत नाही, निघत नाही. मन हे राम निघत तयार होत नाही. मग चला त्याची मोहर लावा, त्या रस्त्याला लावा. आणि एकदा त्या रस्त्याला हळूहळू लावलं की मग शरीर राहावं अथवा जावं. ते शरीराकडे येत सुद्धा नाही. मला कसं आहे ते चित्त, कसं आहे ते मन, जे नानागते ते पावविते, ते चित्त वरील आत्मा याते. मग कवन आठवणी देहाती गेले की आहे. कारण आठवण करणारं चित्त एकच आहे. देहाची असो का माझी असो, भगवंत म्हणतात जे नाना गती ते पावविते. नाना प्रकारच्या योनी आपल्याला फिरवतं. कोण फिरवतं? नाही काय मनकरी बंधू 84चा तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. मनकरी बंधू 84चा. 84च्या बंधनात आपल्याला कोण टाकतं? मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते आपल्याला सुखाला न्यायचे, दुःखाला न्यायचे, बंधनात टाकायचे का मोक्षाला न्यायचे? कुणाच्या हातात आहे? गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे. बरोबर. मन एव मनुष्याना कारणम बंध मोक्षयो हो. बंधन आणि मोक्ष याचं कारण कोण आहे? मन आहे. म्हणून
जे नाना प्रकारच्या गतीला प्राप्त करून देतं, त्या चित्त जर आत्म्याचं वर्णन करेल, आत्म्याचं चिंतन करेल, मग कवन आठवी. आता ते जे देहाची आठवण करणार होतं त्या आत्मस्वरूपाची आठवण करायला लागले. आता देह पडलाय का उभा आहे याची आठवण कोण करणार आहे? आठवण करायला दुसऱ्याचं कार्यच नाही आठवण करणं, बरोबर आहे का नाही? ज्याचं त्याच्याकडे काय दिलेलं आहे? डोळा जे कावे, कानी हाना ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे, वाचे. त्याचं त्याच्याकडे काय दिलेलं आहे? चित्तरंगलिया चैतन्याची होय. चैतन्यच होतं, ती म्हणा चैतन्यच होतं. पै सरितेचे निवोगे सिंधू जळा मिनले घोगे. हे काय वर्तत आती मागे म्हणून भाव येते. मौली ज्ञानोबराय म्हणतात सरितेचे निवोगे, नदीच्या प्रवाहानं समुद्राला एकदा ते प्रवाह त्या लाटा जाऊन मिळाल्या, पाणी जाऊन मिळालं. घोगे, घोगे म्हणजे घो 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 आवाज करीत असं ते जाऊन मिळालं की मग ते पाणी पुन्हा समुद्रात भेटल्यावर माग माहेर येतं का? काय झालं तर माग काय झालंय? काय झालंय? मिळालं समुद्राला, संपलं ना. ते समुद्राचे होऊन ठेले देवी चित्ताचे चैतन्य जहाडे, जेथे याता जाता निमाले घनानंद जे ना ना. ते माग येत ना, ते समुद्राची होऊन ठेले. ते पाणी काय होऊन जातं? समुद्रच होऊन जातं. देवी चित्ताचे चैतन्य झाले. चित्ताचं काय झालं? चैतन्य झालं. आणि मग काय झालं? याता यात निमाले, जन्म मरण संपून गेलं. असं परमात्म स्वरूप जे चित्त झालेलं आहे. कोणतं? घनानंद. घन म्हणजे असलेला आनंद, असा आनंदाला ते स्वरूप प्राप्त झालं. कवी पुराण मनुष्याशितार मनोरणो यास मनुस्मरेद्य सर्वस्य धाता रमचिंत्य रूपा रूप मादित्य वर्णम तमसपरस्तात. दयाचे आकारा विनाशने दया जन्मनाने म्हणे, जे आगवेचे आगवेपणे देखत असे दयाचे आकारा विनाशने. ज्याला जो आहे, जे ब्रह्म स्वरूप आहे पण त्याला काय नाही? आकार नाही. आकाराविना असणे. दया जन्मनानी म्हणे, ज्याला जन्म नाही आणि मरावं लागत नाही, जे जन्मत नाही आणि मरत नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मस्वरूपाचं वर्णन करत असताना जन्मनानी म्हणे, जे आगवेचे आगवेपणे देखत असे. मराठ जे आगवेची देखत असे. आता मग त्याला आकार नाही आणि पाहण्याकरता डोळे लागतात. आकार नाही तर मग ते पाहतं कसं? आगवेपणी. सगळ्यांचे डोळे हे काय आहे? त्याचे डोळे आहे. सगळ्यांच्या दृष्टीने तेच पाहतं. जे गगना हुनी जुनी, जे परमाणु हुनी साने, दयाचे निसन्निधाने विश्व चळे. गगना हुनी जुनी, जे आकाशापेक्षा काय आहे? जुनं. कारण आकाश त्याच्यापासून झालं ना, म्हणून आकाशापेक्षा जे जुनं आहे. जे परमाणु होणे साने, परमाणूपेक्षा जे लहान आहे, अति सूक्ष्म आहे. दयाचे निसन्निधाने विश्व चढे, जे जवळ असल्यामुळे विश्व आपले व्यवहार करायला लागतं. जे सर्वाती यावे विश्व सर्व जेने जे हेतू जया हे अचिंत्य, जे सर्वाते यावे. सगळ्याला जन्म कोण देतं? हेच देतं. विश्व सर्व जेने जे, सर्व विश्व ज्याच्यावर जगत. हे नसेल तर मग जगण्याचं काही राहत नाही. कारण हेतू दया बी अचिंत्य, जे हेतू, हेतू म्हणजे अनुमान, न्यायशास्त्राची जे शास्त्राला ज्याची काय वाटते तर अनुमानही लागत नाही, असं जे आहे. मला अचिंत्य असलेलं ते स्वरूप देखे वळंबा इंगळून चरे, तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. वळंबा इंगळून चरे. वळंबा कशाला खातो पण इंगळाला? कारण इंगळाला खायला गेला की तिथं तो राहतच नाही. तेजी तिमिर न शिरे, ती जी तिमिर, सूर्याच्या प्रकाशामध्ये अंधार घुसू शकत नाही, नाही घुसू शकत. जे देहाच्या अंधारी चर्मचक्षुषी. महाराज जे स्वरूप दिवसा या डोळ्याला अंधारेच्या स्वरूपाविषयी, म्हणजे या कातड्याच्या डोळ्याने जे स्वरूप पाहता येत नाही. जसं वळंबा इंगळाकडे जात नाही, जाऊ शकत नाही, जसं अंधार प्रकाशात जात नाही, तसे या डोळ्यानं ते पाहिल्या जात नाही. मग डोळ्यात पाहिल्या जात नाही का? जात, पण या डोळ्याने नाही. मला अर्जुनाचे ना काय, दिव्यम ददामी ते चक्षु, मला दिव्य चक्षु द्यावे लागतील देवा. सुसडा सूर्यकणाच्या राशी,
जो नित्य उदो ज्ञानी अशी अस्तमानाची दयाशी आडनाव नाही सुसडा सूर्य किरकणाच्या राशी. तो कसा आहे स्वरूप? सूर्य कणाच्या राशी. सूर्याच्या कणाची राश एकत्र केली इतकं तेज पाहिजे. पण सूर्याचे कण सुद्धा सुसडा. सुसडा म्हणजे निर्मळ स्वच्छ सूर्याचे कण. म्हणजे गहू इथनं गव्हावरचा भूस काढून घेतलं म्हणजे गहू निर्मळ स्वच्छ एकदम झाले नाही. जरी वरचं भूस काढलं तरी त्याच्यावर एक आवरण असतच. पुन्हा एक आवरण असतं. मग ते कधी भिजू घातलं गहू की मग ते पिळली की त्याच्यावरच काय निघतं ते आणि मग खरं ते सुसडा असं स्वच्छ असतं ते. सुसडा सूर्यकणाच्या तसं ते आहे. नित्य डोळ्याने दिसत नाही. मग त्याच्या अस्तित्वाला पुरावा काय? ते आहे म्हणण्याला काही पुरावा तर लागेल का नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानी अशी नित्य उदो. ज्ञानाला ते मावळलेलंच नाही. ज्ञानाकरता नित्य काय आहे? ते उदयाला आलेलं आहे. अस्तमानाचे ज्याला आडनाव नाही, ज्याला मावळण्याचा तिथं नावच घ्यायचं काय नाही कारण नाही. हा सूर्य उगवतो आणि मावळतो. एकची मोहरा पासोनी अंधारा दुर्ज. तिथं अस्तमानाच्या जयाशी आडनाव नाही. प्रयाणकाले मनसाचरण भक्त्या युक्त योग बलेन चयो भ्रोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतत परम पुरुषमुपेजि दिव्यम तया अव्यंगवाणया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावले चित्ते जाणवनी स्मरे अव्यंगवाणया ब्रह्माते. अशा परिपूर्ण असलेल्या त्या ब्रह्मस्वरूपाला वरी ज्याचं वर्णन केलं त्या परिपूर्ण असलेल्या ब्रह्मस्वरूपाला प्रयाण काले प्राप्ते मरण काळ जवळ आला असता. मरण काळ काय झाला? जवळ आला असता जो चित्त स्थिर करतो आणि चित्त स्थिर करून त्याचं स्मरण करतो. कधी मरण काळ जवळ आला असता जो चित्ताला स्थिर करतो. अरे त्यावेळेला चित्त स्थिर करणं सोपं आहे का? मरण काळ जवळ आलाय. कसं चित्त स्थिर करायचं पुन्हा ते सांगताय. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तरा भिमुख बैसोनी जीवे सुखसुनी क्रमयोगाचे. बाहेर पद्मासन रचुनी, बाहेर आसन लावायचं पद्मासन. त्याचं वर्णन आलं. पद्मासन लावायचं. उत्तरा भेमुख बैसोनी, तोंड कोणीकडे करायचं? उत्तरेकडे तोंड करायचं. जीवे सुख सुनी क्रमयोगाचे आणि जीवामध्ये अंतःकरणामध्ये जीवनभर केलेल्या साधनाचं सुख एका जागी आणायचंय. जीवनभर जे साधन केले त्याचं सुख काय करायचं? एका जागी आणायचं. आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे प्रेमे आप्याप संभ्रमे मिळावाय. आतू मिनलेनी मनोधर्मे आत एकवटलेल्या मनाचे धर्म म्हणजे मनाचे संकल्प विकल्प आता बंद झाले. मन सुद्धा काय झाले? एका जागी स्थिर झालं. स्वरूप प्राप्तीचे प्रेमे आणि एकच प्रेम त्याच्याकडे राहिलं. आता कोणतं? स्वरूप प्राप्तीचं. आता मला हा देह ठेवायचा आहे आणि देह ठेवल्यानंतर कुठं जायचंय? माझ्या मूळ स्वरूपाला मला पोहोचायचंय. आप्याप संभ्रमे मिळावया आणि तिथं मिळाय उत्साहानं आनंदानं. संभ्रमे म्हणजे आनंदानं उत्साहानं त्वरेनं लवकर. कधी देह टाकतोय आणि कधी माझ्या स्वरूपाशी मी आनंदी दाटली ती आनंद. मला त्याला देह ठेवत असताना असा उत्साह त्वरा गडबड झाली पाहिजे की माझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी मला आता काय करायचंय? जायचंय. आता या जेलातून काय झाली? आपल्याला सुट्टी झाली. असं रुपया संता आनंद मला तू बरं मागून 8 दिवस कुणाला म्हणायचे चलायचं का वैकुंठाला? चला वैकुंठाला. लोक म्हणजे आता पहिले तर बरी होती तुकाराम महाराज, आता तर नक्की परिणाम झाला. कारण जिजामाऊलीला म्हणायचे चालते का वैकुंठाला? अरे जिजामाऊलीचा दोष नव्हता मागून. ती नेहमीच म्हणायचे वैकुंठाला. जिजामाऊली म्हणजे कुठं चालले? चाललो वैकुंठाला. आणि मग शेवटच्या वेळेला तू कोबारा गेले म्हणले मी चाललो वैकुंठाला, यायचं का? जिजाबाई म्हणे जा, मला नाही यायचं. कारण ते नेहमीच झालं होतं. मग जिजामाऊलीला पश्चाताप झाला. कधी?
लोकांनी सांगितलं महाराज विमानात बसून गेले, मग जिजामाऊलीला खरं पटलं की असं झालं. काय आनंदच होता तो, बरोबर आहे का नाही? आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला 16. आकळलेनी योगे मध्यमा मध्यम मार्गे अग्निस्थानून निघे ब्रह्मारंध्र. आकळलेनी योगे जीवनभर योग आकळला म्हणजे संपादन केला, जीवनभर योगाचं साधन केलं. मध्यमा मध्यम मार्गे मध्यम नाडी असलेली सुषुम्ना तिच्या मध्य भागातून मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानून निघे ब्रह्मारंध्रा. अग्निस्थानाहून म्हणजे पिंडीच्या खालच्या भागातून अग्निस्थानाहून निघून कुठं जाते ते ब्रह्मारंध्रा म्हणजे मूर्ध्नी आकाशात तो जातो. तेच अचेत चित्ताचा सांगातो, आहाच मना दिशे मांडतो. तेच प्राणो गगनांतो संचरे का. अचेत चित्ताचा सांगातो. देह व चैतन्य याचे काय होते? संगत होते. सांगातो संगत होते. आहाच वाना दिशे मांडतो. आज वरवरचा वेगळेपणा वाटत होता तो. तिथं प्राणो गगनातो संचरे का. आणि तिथं प्राण मात्र त्या मृत्यू आकाशामध्ये काय होतो? एकरूप होऊन जातो. परी मनाचे धैर्य धरलेला भक्तीची भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होणे. मृत्यू आकाशात जरी प्राण गेला असला तरी त्यानं मनाचं धैर्य सोडलेला नाही, तो प्राण आवरून धरलेला आहे. धैर्य धर, भक्तीची भावना भरला आणि त्याची भावना आता कशानं परिपूर्ण झालेली आहे? भक्तीनं म्हणजे आस्थेनं प्रेमानं परिपूर्ण झालेली आहे. योग बळे आवरला, योगाच्या बळानं तो प्राण आवरला, सज्ज झालाय. मात्र आता एकरूप ब्रह्माशी होण्याकरता काय झालाय? पूर्ण तयारी झाली. जो जडा ते विरवितो भ्रूणता माझे संचरतो. जैसा घंटाना तो लयस्तो घंटेशीची होय. आणि मग त्याचा प्राण त्या ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. जो जडा ते विरवितो, जड आणि चेतन याचा ज्याच्या ठिकाणी लय होऊन जातो. कसं ते स्वरूप? भ्रूणता माझे संचरतो, मृत्यू आकाशामध्ये असलेल्या त्या ठिकाणी तो संचरित होतो. आणि मग एकरूप झाल्यावर कसा होतो? घंटस्थ लयस्तो घंटेशीची होय. या मोठा घंटा वाजवला की थोड्या वेळानं त्याचा आवाज सुद्धा त्याच्यात काय होऊन जातो? लय होऊन जातो. का जाकडी या गटीचा दिवा निनिजे काय झाला तेव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. एखादा दिवा हे झाकून ठेवला तो कधी विझला हे जसं बाहेरच्याला दिसत नाही, तसा तो त्याप्रमाणे कधी तो भगवंताशी त्या एकरूप झाला याचा बाहेर कोणालाही मेळ लागत नाही. परत अनेक महात्म्यांचं मरण या स्थितीत झालेलं आहे. तो केवळ परब्रह्म दया परम पुरुष ऐशे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. तो केवळ परब्रह्म, केवळ परब्रह्म श्रेष्ठ असलेला ब्रह्म होतो. ज्या पुरुषाला श्रेष्ठ ब्रह्म असं नाव देण्यात आलं ते माझे निजधाम, जे माझं मूळचं ठिकाण आहे त्या स्वरूपाला ते प्राप्त होतात, तिथं ते जातात. यदक्षरम यदविदो वदन्ति विशन्ति एतद्दयो वितरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्ये चरन्ति ततेच पदम संग्रहेण प्रवक्षे. सकाळा जाणण्याचे लाणी ते जाणीवेची जे खाणी, त्या ज्ञानियाचे आईने जाय ते अक्षर म्हणून कोणत्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याचं वर्णन केलंय. सकाळा जाणण्याचे लाणी, सगळ्या जाणण्याचा जिथं शेवट होतो. हे जाणायचं ते जाणायचं ते जाणायचं ते ग्रंथ जाणायचे, जाणत 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 ज्ञान केलं तिथपर्यंत गेलं. आता काही जाणण्यासारखं राहिलेलं नाही. लाणी ते जाणीवेची जी खाणी, अशी जी ज्ञानाची खाण आहे. मला ज्ञान सुद्धा तिथं त्यात काम करू शकत नाही. असं त्या ज्ञानाची आईनी, त्या ज्ञानियांची बुद्धी ज्याला अक्षर अक्षर असं म्हणते. ज्ञानाची बुद्धी काय म्हणते? ज्याला अक्षर. क्षर म्हणजे नाश होणे आणि अक्षर म्हणजे नाश न होणे. चंडवाते हिन मोडे ते गगनाची की पुढे वाचवणे जरी होईल मेवढे तरी उरेल कैचे. मोठ्या वाऱ्यानं, एवढा मोठा महाराज, काय वारा आलं तर बिल्डिंग पडतात, पडलं नाही का माग? एवढी हवेत पावर आहे. पण एवढं वारा आलं तरी आपल्या जागेहून जे हलत नाही त्याला आकाश म्हणावं. आकाश वाऱ्यानं कधी हलत नाही. आणि जर हलत असेल तर ते ढगा असतील, ते आकाश नाही. ढगा असतील तर राहतीलच. कस काय? हवेनं काय होतील? निघून जातील. आकाश कधी जागा सोडणार नाही. देवी जाणणे जे आकळिले, जे जाणीवेलेपणेचे उमानले, मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जाणणे जे आकळिले देवी, त्याप्रमाणे जाणण्याचा
महाराज जे जाणते आहेत, जे ज्ञानी आहेत, त्या ज्ञान्यांना जे समजलं, ज्ञान्यांना जे स्वरूप काय झालं समजलं, ते जाणीवलेपणेची उमानले, ज्ञानांनीच त्यांनी त्याला मोजलं. पण मोजायचा प्रयत्न केला पण त्याचं ज्ञानानंही माप लागलेलं नाही. आणि माप लागलं नाही म्हणून ज्ञानी लोकांनी काय केलं, नेनवेची तया म्हणितली, त्याचा अंदाज कळालाच नाही. मग तिथं कळना म्हणून त्यांनी त्याला अक्षर असं म्हणलं. म्हणजे कळून अक्षर नाही म्हटलं, काहीच कळलं. ज्ञाना वाचून त्याची प्राप्ती नाही म्हणून ज्ञानेन मोक्ष वशमानयंती म्हटले. ज्ञानानं ते मोजल्या जात नाही, ज्ञानानं ते कळत नाही, ज्ञानाशिवाय त्याची प्राप्ती नाही. म्हणजे ज्ञान काय करतं, फक्त आपल्याला जवळ नेऊन पोहोचवतं. बाकी ज्ञान त्याचं मोजमाप काढू शकत नाही. मग ज्ञान माग फिरतं. तिथून ज्ञानही काय होतं, एकदा तिथपर्यंत गेलं की नेऊन पोहोचवतं आणि मग काय करतं, ज्ञान माग फिरवतं. म्हणून वेदविद नर म्हणते जायचे अक्षर जे प्रकृतीशी परमात्मा स्वरूप. म्हणून वेदविद नर, म्हणून वेदाला जाणणारे जे आहेत असे वेदविद म्हणजे वेदाला जाणणारे जे आहेत असे जे ज्ञानी आहेत, म्हणते तया ते अक्षर. अक्षर म्हणजे अविनाशी, त्याचा नाश होत नाही असं त्याला अक्षर असं म्हणतात. जे प्रकृतीची परमात्मा स्वरूप, परमात्मा रूप, जे मायाच्याही काय आहे पलीकडे आहे असं जे परमात्मा स्वरूप आहे. आणि ते त्या ठिकाणी हे महात्मे जातात. कोणते महात्मे, उत्तराभिमुख बैसुनी, बाहेर पद्मासन रचुनी, माते हृदय सुनी गोय, असं ते विषयाचे विष उल्लंडुनी, जे सर्वेंद्रिया पराचित देऊनी, आहाती देहाचे अभयसुनी झाडा तळी. काय करावं लागतं ते मिळवण्याकरता, काय केलंय त्यांनी, विषयाचे विष उल्लंडुनी, विषयाचं विष अगोदर वकावं लागलं. विष काय करतं, माणसाला मारतं, बरोबर आहे का नाही, विष मारतं. मग विष जर पोटात चुकीनं गेला असेल किंवा मुद्दाम घेतला असेल तर माणसं काय प्रयत्न करतात, याला जर जगवायचं असेल तर काय करावं लागेल, विष वाकायला लावतात. तसं जर त्या पदाला जायचं असेल आपल्याला तर विषयाचं विष काय करावं लागतं, वकावं लागतं, वकावंच लागतं. आणि एकदा वकलेलं पुन्हा घ्यावं वाटतं का, म्हणजे एकदा विषय ओकून टाकली की पुन्हा त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा काय होत नाही, मग दृष्टी होत नाही. विषयाचे विष उल्लंघनी सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊन, सगळ्या इंद्रियाला काय द्यावं लागतं, प्रायश्चित. इंद्रियाचं प्रायश्चित काय, इंद्रियाचं प्रायश्चित याचे, त्याला विषय द्यायचे नाही. लय भोगले तुम्ही आता लोक, डोळ्यात लय पाहिलं, कानाने भरपूर ऐकलं, जीभीनं काय कमी सोंग केले का, हे नको ते नको, फुलती जाणार, तडका द्या, पुन्हा काय काय जे नाटक केली असतील त्याला प्रायश्चित द्यायचे, ते खायला द्यायचं नाही. तेच इंद्रियाचं काय प्रायश्चित. असं समोर ठेवलेलं अशी जीबी अशी लाळ घटायली, एकदा नाही माहिती का, आवाज नाही करायचा, तर तेच त्याचं काय आहे, प्रायश्चित आहे. काय माहितीये का, याच्यातही एक हे जन्म पाहिल्यापासून ती विषय सेवनच नाही केली. असे काही काही ऋषी वगैरे, जंगलात राहणारे ऋषीची मुलं वगैरे, त्यांना ते माहितीच नाही. ते विभांडक होता, विभांडकाचा मुलगा कोण, शृंगी. त्या शृंगीनं फळं सोडून दुसरं काही खाल्लंच नव्हतं, माहितीच नाही. मला जास्त कठीण आहे म्हणून संसारिकाला संन्याशापेक्षा श्रेष्ठ मानले. तर संसारिक परमार्थ करत असेल तर श्रेष्ठ मानले. का मानले, कारण त्यांनी भोगले ना ते. मला भोगलेले विषय त्यागायला तुकोबरायाचं वर्णन करत असताना प्रपंच रचना सर्वही भोगोने त्यागेली. मला भोगून त्यागणं अवघड आहे. तुम्हाला माहितीये का, ज्याला तंबाखूचं व्यसनच नाही लागलं त्याला काही त्याचं वाटतंय का, खाऊन त्याला सोडायची. भोगलंय सगळं आपण, आणि भोगलं इंद्रियाने त्यांना आता प्रायश्चित्त द्यायचं एवढं सोपं नाही. कारण इंद्रिय
मुळात विषयाकडे धाव घेतात आणि विषय भोगलेले असल्यावर त्यांना चटक लागलेली असते, आहे का नाही? त्यांना चटक लागलेली असते आणि म्हणून पुन्हा पुन्हा ते कुठं धाव घेतात. अरे गायीनं जर एकदा हिरवं खाल्लेलं असलं तर दाव तोडून गाय कुठं पळते. तसंही इंद्रिय सोपं नाही महाराज. हालायला घावे पाहिजे. इंद्रियाला विषयापासून तोडून आणणं आणि भोगलेल्या विषयापासून तोडून आणणं एवढं काय नाही, सोपं नाही. माऊली ज्ञानोबरायांनी तर किती उदाहरणं दिली त्याच्यावर. होय का उदक तुटता मीना महाराज, पै माई पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. होय का उदक तैसे विषयाचे घर तेजिता युगांत होय थोर. परी ते वीर विराग साथी. सहन करतात ते एवढं विषय आणि इंद्रियाची ताटातोट करताना होतं. सगळ्या इंद्रियाला प्रायश्चित द्यायचं नाही, खाऊ नाही पुन्हा ते जे भोगले ते पुन्हा भोगायचं नाही. आणि कुठं बसलेले आहात ते देहाच्या बैसोनी झाडातळी. देहाच्या झाडातळी बैसोनी आहाती. महाराज या विषयाचे इतके माणसं मरण स्वीकारतात, पण विषय सोडणं एखाद्या माणसाला व्यसन असेल कोणतंही, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरना सांगितलं बा आता एवढ्या वेळ गोळ्या औषधी घ्या, पण परत जर तुम्ही व्यसन केलं तर आता आपल्याकडे यायचंच नाही. मग काय करायचं? लाकडच गोळा करायचे. तुम्ही आता जगणार नाही. तो घरी आल्यावर मग भानाव येईल बिडी. डॉक्टरने सांगितलं म्हणजे तो म्हणला मग बिडी नाही ओढायची तर जगून तरी काय करायचं? मेलो तर मेलो, पण काय करा? आणि आपण किती विषयाचं आणि इंद्रियाचं एक जीव असेल वा, म्हणजे मरण माणसाला मरण वाटत नाही की मरण परवडतं, पण विषय आणि इंद्रियाची काय होऊ वाटत नाही. पूजा करताना ताटातून व्हावी वाटत. किती अवघड आहे महाराज, किती अवघड आहे. आणि का भनंग दवडीता ओळावरून वत्स काढिता. जसं गाईचं वासरू वळताना जसं ओढते तसं आनंद दवडीता. भिकारी एखादा असेल चांगल्या ताटावर बसलाय उपाशी असलेला आणि मला त्याला उठ म्हणली, त्या ताटावर उठताना त्याला वेदना किती वेदना असतात. खूप माऊलींनी वर्णन केलं. आणि एवढ्या वेदना होतात आणि त्या निरोगी असताना करायचंय. भोग असताना निरोगी असताना. ऐका, वैराग्य कशाला म्हणले? वैराग्याची व्याख्या काय केली? ती वस्तू असावी, ती आपल्याला प्राप्त असावी, ती आपल्याला अनुकूल असावी, ती भोगण्याची ताकद असावी आणि महाराज मग नाही म्हणावं. त्याचं नाव काय आहे? वैराग्य. ती वस्तू पहिली जगात असावी, प्राप्त असावी, अनुकूल असावी, भोगण्याची आपल्याकडे शक्ती असावी आणि मग त्याला नाही म्हणावं. त्याचं नाव काय आहे? वैराग्य. नाही तर दात पडले म्हणून मग शंकाने नको, ताकदच नाही राहिली भोगायची ना, आता काय फायदा आहे? बरोबर आहे का नाही? किंवा आपल्याला प्राप्त नाही, मिळत नाही. एक फुलं दिवसभर जंगलात हिंडलं, त्या ह्याच्यात द्राक्षाच्या बागेत. 4 वाजता निघलं बाहेर, 4-5 वाजता दुसरं फुल आलं तिथून. जे अरे आज दिवसभर दिसलेच नाही, द्राक्षाच्या बागेत होतो म्हणला. मग आज तर लई माझा झाली. मग दिवसभर द्राक्षाच्या बागेत म्हणल्यावर पोट भर खाल्ली असते. ते म्हणला खायलाच गेलतो नाही, पण लय आंबट काय ते खाण्यात मजा आहे का? दुसऱ्याचं चोरून खाणं चांगलं आहे का? आता ती जे वैराग्याच्या गोष्टी हाणायले ते तोंड पुरलं नाही म्हणून, आपल्याला मिळालं म्हणून. अनुकूल असावं, प्राप्त असावं, भोगण्याची ताकद असावी आणि मग त्याला काय म्हणावं? नाही म्हणावं. मग खरं काय येते? वैराग्य. भोग पाहिक झाली परी भोगावे हे न रुचे मना माझी. मला ते जिवंतपणे कारुण्यात बल असताना, इंद्रियात शक्ती असताना, विषय प्राप्त असताना ते तोडायचे एवढं सोपं नाही. खूप त्याच्याकरता कष्ट घ्यावेच लागतात. जे अपरी विरक्त आणि कुठं राहतात मग ते? देहाच्या वैसोनी झाडातळी. देहात तर राहावंच लागतं, पण मग देहात कसे? देहात नाही राहत, देहाच्या झाडात तळी असा दृष्टांत दिलाय. मला झाडाच्या बुडाला बसलेला माणूस, झाडाला मी समजतो का? बसेल त्याच्याच बुडाले, पण त्याला मी समजत नाही, त्याला आपलं स्वरूप समजत नाही. ते काम झाल्यावर झाडाच्या सावलीतून उठून जाताना त्याला दुःख होत नाही. असं देहाच्या झाडाच्या तळाशी ते बसून असतात.
ते या परी विरक्त दयाचे निरंतर वाट पाहत निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे ते या परी विरक्त असे वैराग्यवान ज्याची वाट पाहतात, ज्या ब्रह्मपदाची काय पाहतात, निरंतर वाट पाहतात, निष्कामाशी अभिप्रेत निष्काम झाले, त्यांना कोणतीच इच्छा नाही, त्यांना सुद्धा याची काय आहे, इच्छा आहे. असं जे स्वरूप आहे, सर्वदा जे स्वरूप आहे, दयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांखडी निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिय करते. आता काय माऊली त्याचं वर्णन केलं, दयाची आवडी, त्याच्या आवड एवढी लागली, त्या स्वरूपाची आवड एवढी लागली की त्याच्या आवडीनं ब्रह्मचर्यासारखे संकटाचं सुद्धा ते हिशोब करत नाही. ब्रह्मचारी राहणं एवढं काय नाही, सोपं नाही, न गणिती, त्याचा काही ते मोजमाप काढत नाही. म्हणजे त्या संकटाचं सुद्धा त्यांना ते संकट मोठं वाटत नाही. ब्रह्मचार्यासारखं संकट सुद्धा मोठं वाटत नाही. एवढंच नाही, एवढी धार असते त्यांची तिकडे जाण्याची की निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिय करते. महाराज इंद्रिय गप त्यांच्या पुढे विचारे होऊन कार्य करतात. त्यांनी सांगितलं तेच करणार. चला हातपाय याचे काम करा, माझ्या नमस्कारा विठोबाशी, चला नीट गप चालायचं आणि तुम्ही फक्त देवाला नमस्कार करायचा, बाकीचं कुठं नाही करायचे. मी झालो इंद्रिय करीती गप करतात त्यांचं ऐकून ते ऐशे जे पद दुर्लभ आणि आगाध दयाचे खडे वेद चोपळे असं जे पद आहे की ज्याच्या करता ब्रह्मचार्य घेता विषयाचं विश्वलांडून असं जे पद आहे दुर्लभ आणि आगाध. मला मिळण्याला थोडं दुर्लभ आहे पण आगाध आहे. असं किती मोठं आहे त्याचं सांगता येत नाही. अरे एवढं मोठं आहे की वेद त्याच्या खडीलाच बुचकाळली. वेद जाणून गेला, पुढे पुढे कुठून लोक जाणून गेला, माऊली बरे म्हणतात थडीलच बुचकाळला. आता थडीलच जर त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेलं तर पुढं किती मोठा असेल. पहिलं दीपीची वार्ता काय सांगते, अलीकडेच ते काय त्याने बुडायला लागले. ते पुरुष होती, ऐका, हे विषय तोडले, मला सगळ्या इंद्रियाला प्रायश्चित्त दिलं, ब्रह्मचर्य पालन केलं, मग याचा फायदा काय झाला. असं जे पद आहे, जे वेद ज्या पदाच्या अलीकडेच बुडाले, असं जे दुर्लभ पद आहे, असं जे अगाध पद आहे, ते पुरुष होती, ते पद ते पुरुष होता. ते कोणते, त्यांनी विशेष काय केलेले आहे, तोडलेले आहे. त्यांनी माझ्याशी एकरूपता, माझं चिंतन केलेलं आहे. जे या परिलया जाती तरी पारता याची स्थिती एक वेळ सांगू. आता ते पुरुष मला तिथं कसे एकरूप होतात ती स्थिती एक वेळेस मी तुला आता सांगतो. येत अर्जुनी म्हणितले स्वामी याची मनावाया होतो पामी, तो सहज कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. अर्जुन म्हणला देवा मी तिची इच्छा व्यक्त करू लागलो, तू ते त्या स्वरूपाशी एकरूप कसे होतात ते सांगा, पण तुम्हीच कृपा केली, आता तुम्हीच सांगतो म्हणले तर काय करा, मग तुम्हीच सांगा. बरे बोलावे ते अतिश होते तेच म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझं काय नेणं संक्षेप ते सांगे नाही. अरे अर्जुन म्हणला देवा बोला, पण सोपं बोला, जास्त अवघड भाषेत सांगू नका, आम्हाला कळेल असं सांगा. तेच म्हणितले त्रिभुवन दीपे, आणि मला तिन्ही लोकांचा दिवा असलेला, तिन्ही लोकांची दृष्टी असलेला भगवंत म्हणला अर्जुना ठीक आहे, काय हरकत नाही, तुला काय कळत नाही का, मी तुला कळेल अशा भाषेत सांगतो, थोडक्यात सांगतो, तू फक्त काय काम कर, ऐकायचं काम कर, सांगेन ऐक. तरी या मनाबाहेरीकडे यावियाची सावी सवय मोडे, ते हृदयाच्या डोळे गुढे द्यायचे तिचे. पहिलं काय कर, एक काम कर, मनाबाहेरीकडे यावियाची साविया सवय मोडे. मनाला जी बाहेर येण्याची सवय आहे ती पहिली मोडून टाक. मनाला बाहेर येण्याची सवय पहिली काय कर, मोडून टाक. कारण मनाला सवय कुणीकडे जाण्याची आहे, बाहेर जाण्याची, बाहेर जाण्याची. आणि मनाला एकट्याला बाहेर जाता येत नाही म्हणून इंद्रियात घेऊन जात, मनाचा स्वभाव इंद्रियाचा त्याला घेऊन जातात. ते इंद्रियाला सारखं इंद्रियाला ते घेऊन जातात, त्याची सवय पहिली मोडायची. हा अभ्यास आहे खरा. परमार्थात अभ्यास करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. म्हणजे कोणता अभ्यास करावा लागतो, ग्रंथाचा अभ्यासही करावा लागतो. तो याच्या या अभ्यासा करता पुस्तक लावून अभ्यास नाही. भलं भलं त्याच्यातून लय जास्त बुद्धिमत्ता अशी लय झाले तर पोट चांगलं बरं, काही होत नाही का त्याच्यातून.
त्याच्यातून फक्त पोट काय होईल, चांगलं बरं. मला पारायण का करायचे सतत सतत सतत, कारण मनाला बाहेर जायची सवय आणि मन कुठं जातं, बाहेर जातं. पण बाहेर जाय बाबा, पण मग ज्ञानेश्वरीत गाठ्यात जाय. कुणी कुणा आपल्याला विषयातून काय करायचंय, तोडायचंय. मग विषयातून तोडायचंय, पण तसं तुटत नाही ना, त्याला इकडं लागलं पाहिजे ना. इकडं कुठं तरी लागल्याशिवाय इकडचं काय करणार नाही, तोडणार नाही. काही काही माणसाला असते पहा, म्हणते तर राणी विकायचं, म्हणजे विकायचं हो, पण इकडं भेटलं पाहिजे. इकडं भेटलं की लगेच विकायचं. तसं मनाचं आहे, मन विकून सुटायला तयार आहे, पण त्याला इकडं काहीतरी भेटलं पाहिजे. मग ठीक आहे बुवा, विषय आपण तोड आणि हे घेतो तुला सांग, आणि मग रिकामं राहत नाही. रिकामं राहत नाही. मग याच्यात काय करायचं, त्याला रमवायचं. आता आपलं असं आहे, आपण टिकून तोडतोय, टिकून तोडलं, इकडं नाही तोडलं, मग ते मधातल्या रिकाम्या माग्याकडे याचं काय चाललं. आता गावरून तो तोडलेला असते, मग याचं काय चाललं, त्याचं काय चाललं. ग्रंथ तर हातातच आहे, पारायण तर चालू असलंय असं वाटतंय, पण मग ते मन तिथं नाही ना. मन तिथं नसल्यामुळं मग ते काय करत राहत, त्या रिकाम्या उच्चापात्या करत राहत. म्हणून त्याला तोड तिकडून तोडायचं, हळूहळू हळू अभ्यासानं हळूहळू तोडत राहायचा. हा खरा अभ्यास आहे. हा खरा काय नाही तर मग अभ्यासाचे निबळीने एका तो तिथं अभ्यास सांगितला, तो कोणता अभ्यास सांगितलाय, परमार्थातला अभ्यास. हा खरा अभ्यास आहे. एखादा परमार्था मला गाथाय वाचत नसेल, ज्ञानेश्वरी वाचत नसेल, काहीच करत नसेल, देवाच्या दर्शनाला येत नसेल, संसार करत असेल, रात्रंदिवस संसारात दिसत असेल, आणि मनाला विषय आपण तोडून जर इकडं लावण्याचा अभ्यास करत असेल, तर तो काय आहे, तो खरा साधक आहे. साधन फक्त महत्वाचं साधक आणि एवढं काम आहे, विषयाकडून मन तोडायचं आणि मूळ स्वरूपाकडं जोडायचं. सज्जन महाराजांनी काय काम केलं जीवनभर, शिकण्याचं केलं, पण साधन चालू होतं ना, बरोबर आहे का नाही. तरी या मना बाहेर इकडे. आता काय 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 मग आता असं आहे, काय काय माणसं म्हणते हो ना, मग खरं आम्ही म्हणतो ना, ते आम्ही बरी म्हणतो तुमच्यापेक्षा. अरे तर 24 तास याच्यात घालून ते करणं होईन, तर 24 तास भांड्या करून ते होणार आहे का, कसं काय होणार आहे, बरोबर आहे का नाही. मना बाहेर इकडे यावी याचे साविया सवय बोले, सहज सवय त्याची काय होऊन जाईल, मग मोडून जाईल. हळूहळू हळूहळू तिकडे नाही गेलं की सवय काय होऊन जाते, मोडून जाते, बेजार करील ते. सोपं थोडंच. तुम्हाला एक माहिती का, नवीन जर जनावर आणलं, नवीन ढोर आणलं, तर नवीन ढोर त्या मालकाच्या इथून आपल्या इथं आणलं, मला त्या ढोराचा 90% प्रयत्न काय असतो, ते काय अनुभव असतो आपल्या. 90% त्याचा काय प्रयत्न असतो, पहिल्या त्याने ते हिरवं खायला असू द्या, इथं खुराक खाऊ घाला, इथं काही तरी सोडलं की ते काय होतं, तिकडे वाळा चारा होता. पण सवय त्याला ती थंडी होती ना. मग हळूहळू 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 मग पहिले 2-4 दिवस सोडायचंच नाही, चालायलाच न्यायचं नाही, कारण चालायला सोडावतं जातोय बोलून. हळूहळू 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 महाराज एक दिवस असा येतो की ते कुठेही गेलं तरी इथे येतं. पण त्याला ती काय लावावं लागली, सवय लावावं लागली. तसंच येते. मग एकदा काही इकडे आलं का, मग तिकडे जाण्याची त्याची सवय काय होऊन जाईल, मोडून जाईल. आणि मग कुठं जाईल ते, हृदयाच्या डोळी पुढे, हृदयाच्या डोळ्यामध्ये काय होऊन जाईल, बुडून जाईल. तैसे कीजे, असं होईल असं अर्जुना तू कर, आणि मग तुला त्या तिथं जाणं शक्य होईल. पण हे कधी घडल, हे कधी घडेल, ते कधी घडेल, ते पुढच्या श्लोकात सांगतात. ज्ञान ध्यायात मन प्राणमास्थित योगधारण, मन कधी तिथं एकाग्र होईल ते सांगतायत. पण हे तरीच घडेल, हे तरीच घडेल, याच वेळेला हे घडेल. मन इकडचा विषय सोडून तिथे एकाग्र होईल. कधी, जरी संयमाचे अखंडे सर्वद्वारे कवाडे काळासाठी, संयमाचे अखंडे सर्वद्वारे कवाडे काळासाठी, सगळ्या इंद्रियाच्या दाराला दरवाजे लावल्या जातील. काळासती, काळासती म्हणजे बंद होणे. सगळ्या इंद्रियाच्या दाराचे दरवाजे काय केल्या जातील, बंद केल्या जातील. मला मन तसं आवडत नाही. अगोदर विषय काय करावे लागतात, तोडावेच लागतात. मन आवडायचं, विषय का तोडायचे. आणि मला
जर एखाद्या झाडाला खत पाणी घालत चाललं तर ते काही वाढतच जाणार आहे ना. त्याला जर वाढणं बंद करायचं असेल तर त्याचं खत पाणी काय करावं लागेल, बंद करावं लागेल. तसे विषय तोडावेच लागतील. आणि अखंड संयमाची कवाडे, अखंड संयम म्हणजे इंद्रिय निग्रह, अखंड दरवाजे म्हणजे खंडित दरवाजे नाही. जाऊ दे मग आता लय दिवस झाले नाही खाल्लं मग आता खाऊच लागला असं चालत नाही. अखंड त्याला ते काय करावे लागतात, लावावेच लागतात. मग काय होईल, इंद्रियाचे दरवाजे बंद झाले, मन सहज कोंडले. मन काय होईल विचार कोंडल्याच आहे, इंद्रिय जात नाही, मन पांगळे. कोणासोबत जाणार आहे? मनाला जरी तो भोग घ्यायचा असेल तर इंद्रिय बरोबर लागतात. त्या विचाराला भोग घेता येत नाही. आतल्या आत विचार करील तन 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 करेल. काही काही माणसाला गाडी चालवता येत नाही आणि झालं तर अर्जंट असते, दारात गाडी उभी असते पण ड्रायव्हरच नाही. गाडी दारात आहे, सगळं आहे, काही कमी नाही. पैसे खिशात येतं, काहीच कमी नाही, पण काय नाही, ड्रायव्हर नाही. पण घरात जातात, दारात येऊन घरात दारात जाऊन काय करतात मग, कार्ड स्टेटमेंट पडले मला करता काय मग आता इलाजच नाही. तसं मनाचं आहे. मनाला ड्रायव्हर लागतात इंद्रिय, ते एकट्याला जाता येत नाही. आणि ड्रायव्हर ते त्याला तर दरवाजे लावले, इंद्रिय रूपी ड्रायव्हर नाही निघू दिले. आता मग करील काय, त्या तन 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 करणार आणि गप काय होणार, पडून राहणार. काय करणार आहे? म्हणून तरी मन सहज कोंडले, हृदयाचे असे गेले. आणि मग ते कुठं राहते, गपची हृदयात राहत. काय करणार आहे? जैसे करचरणे मोडले परिवरून सोडले. माऊलीने उदाहरण दिलं, ज्याचे हातपाय मोडले ते परिवाराला सोडून कुठं जात, घर सोडून कुठं जाणार आहे, ते कुठं जाणार आहे? कारण त्याचे काय मोडले. तसं इंद्रिय हे मनाचे काय येतं, हातपाय येतं. काय मनात विचार आला, मग अगोदर मनात येतं मनातच. मनच इंद्रियाला कामाला लावतं. मग ते वाचारी ठिकाणाशी इंद्रियाला कामाला लावतं. पण मनानं जरी त्यांना असं टोचलंय, चल आपण संयमित राहायचं, इंद्रियाला सांगायचं चल नाही जायचं, अजिबात नाही जायचं. ते म्हणताय ना, म्हणते पण नाही जायचं. मग ते म्हणणं एक दिवस काय करून देतात, सोडून देतात. किती म्हणलं आपण ते ऐकत नाही, जाऊ द्या. म्हणून इंद्रियाचाच निग्रह अगोदर महत्वाचा आहे. मनात काही माणसं म्हणतात वरून विषय तोडून काय होतंय, मनातले गेले पाहिजे. अरे वरचे वेळेस मनातले जात नसते तर लक्षात येते का? आणि वरचे तू जेवढ्या लवकर तोडता येतात तेवढे मनातले एकदम जातील का? कसं काय जाते? मला तू दिवशी सांगितलं होतं, एखादा साधनाला लागला लगेच तर सिद्ध समजण्याचं काय कारण आहे? एखाद्या वेळेला विकाराचा जर प्रबलपणा झाला तर इंद्रिय ओढून येतील त्याला. पण ओढून नेलं म्हणजे तो त्या साधनात हरला असं नाही बरं का. एखाद्या वेळेला चूक घडली तर हरला नाही तो. मला युद्ध चालू आहे, युद्धात कुस्ती चालू आहे, कधी हा पडेल तर कधी तो पडेल, चालूच राहतं. युद्ध चालू येते रात्रंदिवस आम्हा युद्धाचा. तसं युद्धच करावं लागतं परमार्थात. आणि संसार केल्यापेक्षा कितीतरी लाखो कोटीने हे युद्ध मोठं आहे. संसाराचं युद्ध काय आहे, सोपं आहे का नाही? विषय मिळत जातात, विषयाचा भोग घेतला जातो, आनंदानं चालतंय ना, काय तिथं अडचणी, बरोबर आहे का नाही? म्हणून हे युद्ध सगळ्यात मोठं आहे. तैसे चित्त राहिली या पांडवा, प्राणाचा प्रणव उच्च करावा. मग अनवृत होती पण त्या अनावावृत निवरी. चित्त राहिली आहे, मग ते मन चित्त शांत झालं की प्राणाचा प्रणव उच्च करावा. काय करावं? श्वासोश्वासाचा प्रणव म्हणजे ओंकारामध्ये त्याचा एकाग्रता करण्याचा प्रयत्न करावा. मग अनुवृत्तीपंथी आणावा मृत्यूवरी. आणि मग अनुवृत्तीपंथी म्हणजे क्रमाक्रमानं त्याला मृत्यू आकाशापर्यंत आणावा. तेच आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. जो मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. आकाशी मिळे न मिळे, आकाशात आता मिळायलाच लगे, पण मिळण्याच्या अगोदर थोडं धारणेच्या बळानं, ध्यानाने धारणेच्या बळानं त्याला थोडं आवरून धरावं. कुठपर्यंत? जोपर्यंत त्रय मात्रा मावळे, ओंकाराच्या 3 मात्रा आकार उकार आणि मकार, या 3 मात्रा अर्ध्या मात्रेमध्ये मावळत नाही तोपर्यंत. तोवरी तो समीरू निराळी तेजे स्थिरू. मग लग्नी जेवी ओंकारो बिंबीचे विषय, तोपर्यंत तो वायू आकाशामध्ये स्थिर करायचा. आणि मग लग्न होतं. लग्न म्हणजे एकरूपता. ओंकारामध्ये काय, त्या बिंबामध्ये काय होऊन जाते, एकरूपता होऊन जाते, असं होऊन जातं. आता हा मार्ग सांगितला.
बरोबर आहे का नाही? हा मार्ग योग्यांचा मार्ग. ध्यान लावायचं, नंतर त्याला एक चित्त स्थिर करायचं, त्याला मरणाच्या वेळेला चित्तात आणायचं. आता याच्यावर काही अर्जुनानं प्रश्न विचारले, ते प्रश्न. आणि भक्ताची काय अवस्था आहे, भक्तालाही ध्यान लावावं लागतं का शेवटच्या वेळेला? जे भजन करणारे आहेत, एकनिष्ठतेने ज्यांनी जीवनभर भजन केले, त्यांचं शेवट कसा अवस्था होते त्याचं वर्णन पुढे येईल. त्याचा विचार उद्याला करूया. कुंडली